हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. हे आहे माझं छोटंसं गार्डन. हे बघा, आंब्याची झाडे 3 आहेत आणि गुलाबाची झाडे पण 3च आहेत. सीताफळाची झाडं आहेत, जास्वंदीची फुलाची झाडं आहेत, मोगरा, कडीपत्ता आणि कारले असे बरेच सारे झाडे होते. पण इतकं गवत आलं नाही, तर गवतामुळे काही हे सगळं गवत झाडं लावताना लक्षात आलंच नाहीये. आता वाटतंय मी बागेत नाहीये, वन विभागात आले सारखं. म्हणून मी आज खूपच मनावर घेतलाय की सगळं स्वच्छ करायचं आहे. मला खूप दिवसापासून म्हणजे 2-3 दिवसापासून मला बरं वाटत नाहीये. झोपून राहिलं तर जास्त होईल म्हणून आज गार्डन स्वच्छ करावं म्हणलं. आणि तुम्हाला तर माझा आवाजावरून ओळखू पण येत असेल की माझी तब्येत जरा खराब आहे म्हणून. चला तर मग बघूया बाग स्वच्छ करताना काय गमती जमती होत्या. आता गवत पाहून असं वाटतं की कुठून सुरू करू हे समजत नाही. डावीकडून जाऊ की थेट हिरण मागून मदत मागू. हे गवत नाही, निसर्गाची परीक्षा आहे आणि ती मी उत्तरपत्रिका हरवल्यासारखं गोंधळलंय. मला आज कळालं की झाडं लावणं जितकं सोपं वाटतं ना, त्याची निगा करणं पण तेवढीच महत्त्वाची. आणि मेन म्हणजे ऑनलाईन फुलाचे काही बिया मागवले होते आणि तेच लावायचे होते. आणि आता पावसाळा पण सुरू झालाय ना, आणि मला लहानपणापासून खूप आवड होती झाडं लावायची, फुलं लावायची. आज खरंच जाणवते ती झाडं लावणं म्हणजे भविष्य पेरणं. आजही झाड, उद्या सावली आणि परवा सुद्धा मस्त फोटोसाठी बॅकग्राऊंड. बाग स्वच्छ करणं म्हणजे मनाला स्वच्छ करणं आहे असं म्हणतात. पण तुम्हाला पण असंच वाटतं का? मला तर खरंच वाटायला लागलं. आणि आज मस्त शरीराचा योगा करून घेतली मी. गवत कापणं सोपं नाही माय, गवत कापणं म्हणजे योगा. पण बघा ना, स्वच्छ म्हणजे सौंदर्याचं पहिलं पाऊल टाकली. मित्र आणखीन कामाला पण सुरुवात केली नाही, तो पण माझ्या केसांना घाम फुटला आणि गुलाबाचं फुल कधी ना ते खाली पडलं. मग काय उचलून परत लावले केसांना. गार्डन स्वच्छ करायला घेतलं. मला सिक्युरिटी टीम भेटल्या. म्हणजे काय हो मुंग्या हो, खूप चावल्या राव मुंग्या. म्हणाले आमचं घर उचलतेच थांब. त्यांनी मस्त असं वेलकम गिफ्ट दिलं ना, चावूनच हो. एका गवतापासून सुरू केली आणि आता वाटतंय की संपूर्ण घराला डीप क्लिनिंग मिळाले. आई ग, सापराचा कृपा करा. मी फक्त बाग स्वच्छ करायला आले होते, हे जंगल पाडायला नव्हते. हे काय रे, हे सापच नाहीये. पण मला असं खूप भीती वाटत होती माहिती आहे का. हे नाही पक्का हे साप नाही, पण सापाचं पिल्लू असं वाटत होतं. पण मी खूपच घाबरले होते. चला तर मग सर्व गवत कापून झालेला. आता मी मस्त असे झाडाच्या बिया लावते. म्हणजे मी जे ऑनलाईन बिया मागवल्यात ना त्या. मला तर नाही माहिती की ती बिया लावल्यानंतर झाडं येतील का नाही. पण एक माझं मन आहे की टाकून तर बघावं म्हणून मी टाकलेले आहेत. तर काय आता काय माहीत येतील का नाहीत की झाडं. पण ऑनलाईनचं काय झाडाचं तर माहिती नव्हतं मला. पण चला बघू, आलं तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. आजचा दिवस माझ्या या बागेतच गेला. आज मी मस्त अशी रंगबिरंगी फुलं लावली. खरंच फुलं जी बागेतली नाही, चेहऱ्यावर हसू येतं आणि मन शांत होतं. फुलं लावणं म्हणजे रोप लावणं नाही, ते प्रेम, प्रेरणा, थोडी माती, थोडं पाणी, थोडं संयम आणि भरपूर प्रेम. हे फुलं लावताना वाटतं जणू मी मनातल्या आठवणीत झाडं लावते आणि आहे जे रोज उमलणार आहे गोडशनात. आणि हो, तुमच्याकडे मोकळा अंगण, गच्ची किंवा मातीतला कुंडा असेल तर फुलं लावा. कारण फुलं येतात तिथं आनंद राहतोच. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही मस्त असं गार्डन करा, मस्त स्वच्छ ठेवा आणि त्याला राखण करा, पाणी द्या, मस्त प्रेम